नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. बोगस शालार्थी ID घोटाळा प्रकरणात यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना 23 डिसेंबरला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थी ID ही कारवाई नागपूरच्या SIT पथकाकडून करण्यात आली. समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता राज्य शासनाने राज्यस्तरीय SIT स्थापन केली. ही SIT पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली काम पाहत आहे. तर दुसरी SIT ही नागपूरचे DCP नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात बोगस शालार्थ ID प्रकरणाचा तपास करीत आहे. यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यावर नागपूरच्या पोलीस SITने अटकेची कारवाई केली. काटोलकर यांना अटक करून न्यायालयासमक्ष हजर करण्यात आलं. न्यायालयाने काटोलकर यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नागपूर येथे शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असताना काटोलकर यांनी बोगस शालार्थ ID काढून जवळपास 12 कोटींनी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याची बाब SIT चौकशीमध्ये स्पष्ट झाली. त्यामुळेच काटोलकर यांना अटक करण्यात आली. काटोलकर यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर यवतमाळ शिक्षणाधिकारी कार्यालयामध्येही मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थी ID काढून शासनाची आर्थिक फसवणूक करणारे अधिकारी संस्था चालकांमध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे. बॅकडेटमध्ये भरती दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे शालार्थ ID काढण्यामध्ये यवतमाळ हा राज्यात अव्वल ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्याकरिता राज्यस्तरीय SITने यवतमाळकडे आपला मोर्चा वळविणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्री समर्थ विद्यालयामध्येही बॅकडेटमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदभरती करून बोगस शालार्थ ID काढल्याची तक्रार ही राज्यस्तरीय SITकडे दाखल आहे. या तक्रारीची सखोल चौकशी झाल्यास बोगस शालार्थ ID काढून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात राज्यात यवतमाळ हे अव्वल ठरेल यात कुठलीही शंका नाही. शिक्षणाधिकारी काटोलकरांच्या अटकेनंतर SITच्या कारवाईचे सूत्र यवतमाळात पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट GTV न्यूज मराठी. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.